नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण द क्वेश्चन ऑन बीपीटी अँड कन्व्हर्स ऑफ बीपीटी यामध्ये प्रॉब्लेम सेट 1 क्वेश्चन 7 इन फिगर. दिस इज आवर गिवन फिगर. In figure A, B, in figure distance A, D, C, E, D, C, B between E between C, D parallel to AB. If AD, आपण काय करतो जेव्हा क्वेश्चन वाचतो तेव्हा गिवन मेजरमेंट आपण या डायग्राम मध्ये फिल करतो. AD इज इक्वल टू 5, राईट हियर 5. DC is equal to 3. BC is equal to 6.4. Find B. जे फाइंड करायचं असतं ते आपल्याला माहीत नसतं, म्हणून त्याला आपण ॲज्युम करतो की लेट दिस इज B इज इक्वल टू X. आता बघा या ठिकाणी जरा एक लक्ष द्यायचं, आपण डायरेक्ट लिहू शकता. यामध्ये कसं असतं की हा जर बघा मोठा भाग आहे 6.4, एक फॉर एक्झाम्पल देतो तुम्हाला. हा BC आहे 10 आहे. ह्याच्यावर मी E पॉइंट घेतला, E 3 आहे, तर तुम्ही EC सांगाल किती 7. कसं केलं, हा जो मोठा होता त्यामधून हा लहान जो ॲज्युम केला तो मायनस केला, म्हणजे 10 - 3. तसंच आता हा ॲज्युम केला X आणि हा टोटल दिलेला आहे, म्हणजेच इथे येणार 6.4 - X असं झालं. बस एवढं ते मी खाली लिहिलेलं आहे तुम्हाला. आता इन फिगर A बिटवीन D बिटवीन C, B बिटवीन E बिटवीन C, D पॅरलल टू AB गिवन दिलेलं आहे. आपण जे गिवन आहे ते पहिले डायग्राम मध्ये भरायचं. आपण ते भरलं. आता काय करणार, आता बघ तिथे फाइंड दिलंय त्यांनी. फाइंड मध्ये काय दिलं, फाइंड B झालंय सगळं. आता आपण लेट सोल्युशन मध्ये पहिलं आपण लिहायचं लेट B इज इक्वल टू X, देन C इज इक्वल टू 6.4. आता गिवन मध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या पहिलं लिहूया. इथे लिहिलं मी इन ट्रायंगल ABC DE पॅरलल टू AB. तर D इन ट्रायंगल DE पॅरलल टू AB मीन्स आपल्याला इथे बीपीटी अप्लाय करायचं आहे. आपण इथनं बीपीटी अप्लाय करूया, चालेल. मग इथे लिहिणार आपण काय लिहिणार, CD अपॉन D. मग इथे लिहूया CD अपॉन DA इज इक्वल टू C अपॉन EB. हा कोणता थेरम आहे, बीपीटी. तुम्ही लिहिताना हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम असे लिहा. मी जरा शॉर्टकट मारतो. देअरफॉर मात्र दिस इज पॅरलल टू दिस, दॅट्स वाय CD अपॉन DA इज इक्वल टू C अपॉन EB. आपण हा रेशो लिहिला, ह्याचे मेजर भरूया. CD मागतोय माझं मेजर द्या, D मागतोय माझं मेजर द्या, C पण मागतोय माझं मेजर द्या, EB पण मागतो माझं. आणि आपलं जॉमेट्री तर कसं माहिती आहे ना तुम्हाला की लुक अँड राईट, बघा आणि लिहा. मग काय लिहिणार, CD कुठे आहे बरं, तो हा CD 3 आहे, लिहून घेऊया इथे 3. मग DA 5 इज इक्वल टू CE 6.4 मायनस X, BX. याला म्हणायचं पुटिंग गिव्हन व्हॅल्यूज. झालं रिझन. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं. मग लिहूया इथे 3
एक्स. आता इज इक्वल टू या फायने याला मल्टिप्लाय करायचे. आपण पहिलं मांडून घेऊया फाय 6.4 मायनस एक्स. फायने मल्टिप्लाय करूया. फाय 4 जा 20 झिरो आला. फाय 6 जा 30 प्लस 2 32.0 मायनस 5x इज इक्वल टू इकडे येणार 3x. इथे इज इक्वल टू आला. आता आपण काय करूया, हा झिरो गेला पॉईंट नंतरचा आहे. इकडे करूया थोडंसं उरलेलं कॅल्क्युलेशन. खाली दिसेल किंवा नाही दिसेल म्हणून, फक्त दुसरं काय नाही. एकच लाईन लागेल, जास्त नाही. ठीक. ओ सॉरी सॉरी सॉरी. मग इकडे 3x इज इक्वल टू हा 5x आहे. या 5xला आपण इकडे आणूया. म्हणजे इकडे येणार 3x प्लस 5x इज इक्वल टू 32 होईल. 5 प्लस 3 8x इज इक्वल टू 32. x इज इक्वल टू 32 अपॉन 8. मग 8 4 जा मीन्स x इज इक्वल टू 4 युनिट्स. संपलं. खूप इझी आहे. दिसताना तसं वाटतं. हा प्रॉब्लेम सेटमध्ये दिलेला आहे. प्रश्न कसा आहे विद्यार्थ्यांनो, तुम्ही एक्सरसाइजचे थोडे थोडे प्रश्न करता आणि प्रॉब्लेम सेट करतच नाही कधी वेळी. काही मुलं, नेहमी नाही. तर असं नका करू. समज करा. नेहमीप्रमाणे आपली पद्धत अवलंबा. व्हिडिओ छानपैकी ऐका, बघा आणि मग बघून लिहा. नंतर न बघता लिहा. मग तो फिट होऊन जाईल. मग एकदा जरी बघितलं नोटबुकमध्ये तरी तुम्ही अगदी लक्षात राहील. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओसाठी. बाय. आता आपण कन्व्हर्स ऑफ BPTचे क्वेश्चन करणार आहोत. बाय.